कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे। तशाच पद्धतीने राज ठाकरेंचा देखील आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू। विनायक राऊत साहेब आपले उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। काय एकंदरीत रत्नागिरी विधानसभा किंवा रत्नागिरी लोकसभा, सिंधुदुर्ग आणि रायगड, कोकण काय नेमकी परिस्थिती आहे? असं आहे की आपण आज खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आपण इथं आलेलो आहोत। आजूबाजूचा परिसर बघितला आणि लोकांमधला उत्साह बघितला की हाच उत्साह संपूर्ण कोकण पट्टीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। आणि विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एल्गार पुकारलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला आव्हान केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातली जनता भरभरून देते। आदरणीय पवार साहेबांसारखा एक राजकारणातला बुद्धाचार्य, भीष्माचार्य आज ज्या पद्धतीने त्यांना छळण्याचं काम सुरू झालंय त्याबद्दल खूप मोठा संताप, रोष आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल आहे। काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी घोषणा दिली होती, तीच काँग्रेस आज सकाळ संध्याकाळ भाजपाच्या आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नामध्ये दिवस रात्र दिसायला लागलेली आहे। याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीला संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला ब्रेक लावून सुद्धा भाजपला त्याच्या मनायोग्य किंवा त्याचं वातावरण तसं करता येत नाही, म्हणून अखेरच्या क्षणी त्यांना मनसेला सोबत घ्यावं लागलं। त्याचा काय या राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल? असं आहे की भारतीय जनता पार्टीनं पहिले आपले 20 उमेदवार जाहीर केले, नंतर आपले 3 उमेदवार जाहीर केले। तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सर्वे हा बाहेर आला नव्हता। पण जसे एकनाथ शिंदेंच्या जागा सोडायची वेळ आली, अजित पवारांच्या जागा सोडायची वेळ आली, तसा भारतीय जनता पार्टीचा सर्वे बाहेर आला। राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथराव शिंदे आहेत। त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सर्वे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही का? तर तो भाजप करतंय। याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीनं फक्त आपल्या जागा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या जागा ह्या लोकांच्या कशा पसंतीच्या नाहीत, ते उमेदवार कसे पराभूत होऊ शकतात, तिथं लोकांची कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे। तशाच पद्धतीने राज ठाकरेंचा देखील त्यांनी गेम केलेला आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये काही जागांचा अदलबदल आणि सर्वेच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ सुद्धा ते आहे। असं आहे की जागांची अदलाबदल करण्याचे फक्त एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्याच जागेवरची अदलाबदली शिल्लक कशा राहिल्या? अजित पवारांच्या बरोबर गेलेल्याच जागा म्हणजे असले त्यांच्या जागा, त्यांच्याबरोबर एकच खासदार गेला, त्याच जागांबद्दल कशा पद्धतीने सर्वे पुढे यायला लागला। आणि म्हणून रामदास कदमांचं आणि माझं काही वैचारिक पटत नसेल, पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले, आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू। ही उपमा रामदास कदमांनी जी भाजपला दिली ती तंतोतंत लागू पडते। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।